सध्या शहरासह परिसरात तापमानाने 40 अंशांचा टप्पा गाठला असून भर उन्हात घराबाहेर पडणेही कठीण झाले. अशा रणरणत्या उष्णतेत देवळाली गाव येथील दत्त मंदिर परिसरात नाथपंथीय परंपरेतील अत्यंत कठोर मानली जाणारी पंचदुना साधना सुरू होती. विजयनाथ महाराज यांनी 8 एप्रिल पासून सुरू केलेली ही 41 दिवसांची तपस्या आज सांगतेने पूर्ण झाली. नाथपंथामध्ये धुना साधनेला विशेष महत्त्व आहे. पंचधुनासाठी 5 यज्ञकुंड तयार करण्यात येतात. प्रत्येक कुंडात शेकडो गोवऱ्या प्रज्वलित करून मध्यभागी बसून साधना केली जाते. जसजसे साधनेचे दिवस पुढे जातात तसतशी गोवऱ्यांची संख्याही वाढवली जाते. धगधगत्या अग्निकुंडांच्या मधोमध बसून अखंड तपश्चर्या करणे ही अत्यंत कठीण साधना मानली जाते. देवळाली गाव येथील दत्त मंदिर, आठवडे बाजारपट्टी परिसरात सुरू असलेल्या या पंचधुना साधनेकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले होते. साधनेदरम्यान अनेक भाविकांनी दर्शन घेत पंचधुनाला प्रदक्षिणा घातली. जनकल्याण आणि समाजाच्या सुखशांतीसाठी ही तपस्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. साधनेच्या सांगतेस नाथपंथातील अनेक गुरुवर्य उपस्थित होते. यामध्ये श्री महंत पीर योगी श्यामनाथजी महाराज, श्री योगी किशोरनाथजी महाराज, समुद्रनाथजी महाराज, सोमवारजी महाराज, गणेशनाथजी महाराज, तेजनाराजी महाराज, संगमनाथजी महाराज आणि अजयनाथजी महाराज यांचा समावेश होता. सर्व गुरुवर्यांनी विजयनाथ महाराजांना आशीर्वाद दिले. यावेळी अवधूत चिंतन उत्सव समितीच्या वतीने उपस्थित गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देवळाली गाव येथील दत्त मंदिर परिसरात महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंपरा आहे श्री या स्वरूपाची तपस्या पूर्वी करत होते. आता या कलियुगामध्ये अनेक संत वेगवेगळी तपस्या करतात आणि या ठिकाणी आता विजयनाथजी ज्यांना परिक्रमा मारायचे ते परिक्रमा मारून घ्या. अग्नि तपस्या करत आहेत आणि या अग्नि तपस्याचा उद्देश एकच आहे की या सर्व जनजीवांचा उद्धार व्हावा, या जनजीवांना सुखसमृद्धी प्राप्त व्हावी आणि अकालापासून आपली मुक्ती व्हावी यासाठी ही तपस्या करत आहे. ही तपस्या करण्यामागचा उद्देश एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये जे साधू संत कोणी अजून पुढे येतील त्यांनी सुद्धा ही तपस्या अशी करत राहावी आणि असाच समाजाचा उद्धार करत राहावा. हेच अधर्म का नाश हो और प्राणियों में सद्भावना हो, इस प्रकार से हमारे योगी विजयनाथ अवघर वीर बाबा यहाँ पर तपस्या कर रहे हैं. तो इस तपस्या का कारण है कि उनको अग्निदेव को प्रसन्न करना है और संतों में अपनी शक्तियों को ज़्यादातर प्रदर्शन किया जाता है. इस तरीके से वो तपस्वी योगी अपने शक्तियों को लेकर और अपने भाव भक्तों को सबको साथ में लेकर चलने वाले. तपस्या से जन जन का कल्याण होने वाला है. पशु पक्षी जीव जंतु सबको इसका सद्मार्ग और सतमार्ग मिलने वाला है. और जिस प्रकार से हमारे मित्रगण और हमारे साथी, हमारे सनातन प्रेमी भक्तों और हमारे धर्म के प्रति आस्था रखने वाले जो भी हमारे प्रिय भगतगण है या फिर हमारे जो प्रिय शिष्यगण है, बिजुनाथ के भी बहुत सारे इन्होंने यहाँ पर जोड़ रखे. आठौरिया बाजार, देवलाली, नासिक में दत्त मंदिर पर. तो इस तरीके से हमें ऐसा दिखाई दे रहा है कि हमारा ये सनातन का उज्जवल भविष्य है और सनातन धर्म जरूर एक दिन आगे चलेगा और बढ़ेगा.